मुंबई महापालिकेची शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वच्छतेची पाहणी करण्यात येते आहे। वरळीमध्ये मुख्यमंत्री यांनी स्वच्छतेचा आढावा घेतलाय। मुंबई महापालिकेकडून शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी जाऊन स्वच्छतेची पाहणी सुरू केलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळीमध्ये स्वच्छतेचा आढावा घेतला जातोय आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये फुटपाथसह रस्ते पाण्याने धुतले जात आहेत, तर उद्यानं मैदानांची देखील साफसफाई केली जाते। पुढील 2 महिन्यांमध्ये मुंबई कचरामुक्त करण्याचं महापालिकेचं लक्ष्य आहे आणि त्या दृष्टीने ही संपूर्ण शहरामध्ये महापालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू आहे। तर ही इथे दृश्य आपण पाहतोय। मुंबई महापालिकेची शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वच्छतेची पाहणी करण्यात आलेली आहे। वरळीमध्ये मुख्यमंत्री यांनी स्वच्छता पाहणी या ठिकाणी सुरू केलेली आहे। दीपक केसरकर देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ह्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि मुंबई महापालिकेकडून शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे। महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्यांनी देखील स्वच्छता मोहिमेची पाहणी केलेली आहे। सोबतच अधिकारी आहेत दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेची शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे। वरळीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। ही दृश्य आपण वरळीमधली पाहताय। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच मंत्री दीपक केसरकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। संपूर्ण स्वच्छता मोहीम डीपी क्लिनिंग ड्राईव्हचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शहर विभागातील परिमंडळ 1 मध्ये, विभाग तर परिमंडळ 2 मध्ये, दक्षिण आणि एम दक्षिण अशा एकूण 3 विभागांमध्ये ही स्वच्छता मोहीम केली जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, अगदी नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेच्या शहरात स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत, काय अपडेट कळत आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सलग 4थ्या आठवड्यात आज मुंबईत स्वच्छता पाहणी आणि मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वतः या ठिकाणी रस्ते धुतले जात आहेत। एकूणच स्वच्छता पाहणीचा हा दौरा आहे आणि स्वच्छतेचा आढावा या ठिकाणी घेण्यात येतोय। ज्याप्रमाणे प्रदूषण वाढत आहे मुंबईमध्ये, तो कुठेतरी रोखण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे। मात्र आपण जर यामध्ये पाहिलं तर या स्वच्छता पाहणीची सुरुवात ही कलानगर बँड्रा इथून केली होती, ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्यास घर राहतात। आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळीमध्ये आहेत, ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे। आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघाची या ठिकाणी स्वच्छता आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येते। त्यामुळे यामध्ये खरं तर राजकीय कोणताही भाष्य या पाहणी दौऱ्यादरम्यान टाळण्यात येतं। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर मोठं एकंदरीत शक्ती प्रदर्शन किंवा पाठिंबा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी पाहायला मिळतो। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता विद्यार्थीही जोडले गेलेले आहेत, तेवढेच नागरिकही जोडले गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छता पाहणी किंवा स्वच्छता करण्यात येते, त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना कसं जोडता येईल यावर त्यांचा भर दिसतो। याचा कुठेतरी फायदा आहे तो तेजस या आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, याला फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। मुख्यमंत्री हे तळागाळात पोहोचण्यासाठी या मोहिमेचा कुठेतरी त्यांना फायदा होईल असं एकंदरीत दिसतंय। यावरून आता ज्याप्रमाणे गर्दी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, यावरून हेच समोर दिसतं। स्वप्नील, आपण पाहतोय ही दृश्य देखील विद्यार्थ्यांचा देखील ह्या स्वच्छता आता मुख्यमंत्री वरळीमध्ये आहेत, मात्र यानंतर कुठे कुठे ही स्वच्छता मोहीम होणार आहे? आताच वरळीमध्ये मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि ते एकूण परिमंडळांचा या ठिकाणी पाहणी दौरा करणार आहेत। परिमंडळ 1 मध्ये जाणार आहेत, तर परिमंडळ 2 मध्ये दक्षिण विभाग आहे आणि 1 ई विभाग आहे, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी दौरा करतील। याच दरम्यान ते काही कामांचं उद्घाटन सुद्धा करताना पाहायला मिळेल। वरळीमध्ये त्यांनी एक विकास कामाचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे। त्यांना स्वच्छता पाहणी दौऱ्यादरम्यान हे सर्व त्या ठिकाणी करतात। आचार्य आत्रे चौकामध्ये वरळी नाक्यामध्ये ते पाहणी करणार, तसंच माता रमाबाई चौक, जिजामातानगर या ठिकाणी सुद्धा त्यांच्या हस्ते पाहणी दौरा असेल आणि ते स्वच्छता करतील। तसेच महाराणा प्रताप चौक, माझगाव या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत। त्यानंतर ते नायगाव मध्ये जातील, गांधी चौक या ठिकाणी स्वच्छता पाहणी करतील आणि त्या ठिकाणी सर्व स्वच्छता कर्मचारी असतील त्यांचे सुद्धा संवाद साधतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांचे संवाद साधून काही प्रश्न असतील त्यांचे तर ते सुद्धा जाणून घेतील। तेजस,
अगदी धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर मुंबई महापालिकेची शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वच्छतेची पाहणी करण्यात येते आणि स्वतः ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.